गेल्या 50 वर्षात पुरुषांच्या वीर्याची म्हणजे स्पर्मची गुणवत्ता 50% घसरली आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन CDCच्या माहितीनुसार अमेरिकेत 11% पुरुषांना वंध्यत्वाचा त्रास आहे. एका संशोधनानुसार 2019 मध्ये जगभरातील 56 मिलियन पुरुषांना इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाची समस्या होती. मूल होत नसेल तर महिलांकडे नेहमी संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. पण या आकड्यांवरून स्पष्ट होतंय की मूल न होण्याला पुरुषही जबाबदार आहेत. धकाधकीची जीवनशैली, स्ट्रेस, व्यायाम नाही, व्यसन अशा अनेक कारणांनी पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होत चाललाय. स्पर्म काउंट का महत्त्वाचा आहे? स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तब्येत पाणीच्या आजच्या व्हिडिओतून याबाबत आपण माहिती जाणून घेऊया. स्पर्म म्हणजे काय? पुरुषांच्या वीर्यातील सर्वात लहान कण म्हणजे स्पर्म किंवा शुक्राणू. निरोगी पुरुषांच्यात 1 मिलीमीटर वीर्यात 15 मिलियन ते 200 मिलियनपेक्षा जास्त शुक्राणू असतात. वीर्यात 15 मिलियनपेक्षा कमी स्पर्म असतील तर त्याला लो स्पर्म काउंट किंवा वैद्यकीय भाषेत ॲलिगोस्पर्मिया म्हणतात. NIHच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार वंध्यत्वाच्या 20% प्रकरणांमध्ये पुरुष थेट जबाबदार असतात, तर 30 ते 40% प्रकरणांमध्ये एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर म्हणून आपण म्हणू शकतो. मग चांगला स्पर्म काउंट हा का महत्त्वाचा आहे? निरोगी स्पर्म प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. वीर्यामध्ये लाखो स्पर्म असले तरी काहींची मोटिलिटी किंवा हालचाल करण्याची क्षमता ही खूप कमी असते. काही अजिबातच ॲक्टिव्ह नसतात. काही स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यातच मरून जातात. त्यामुळे निरोगी स्पर्मसोबत स्पर्मची योग्य संख्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लाखो स्पर्ममधील फक्त एकच फर्टिलायझेशन करणार असतो. लो स्पर्म काउंट असलेल्यांचे स्पर्म प्रोग्रेसिव्हली ॲक्टिव्ह नसतात. अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार गर्भधारणेसाठी पुरुषांचे किमान 40% स्पर्म हे प्रोग्रेसिव्हली ॲक्टिव्ह असले पाहिजेत. स्त्रीबीजावर झोना पेल्युसिडा नावाचं एक आवरण असतं. हे आवरण भेदल्याशिवाय गर्भधारणा होत नाही. त्यामुळे स्पर्म स्ट्रॉंग आणि प्रोग्रेसिव्हली ॲक्टिव्ह असावे लागतात. यासाठी स्पर्म काउंट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग स्पर्म काउंट कमी होण्याची कारणं काय आहेत? आपल्या शरीरात स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया ही दिवस रात्र सुरू असते. स्पर्म तयार होणं सुरू झाल्यापासून मॅच्युअर होईपर्यंत जवळपास 70 दिवसांचा वेळ लागतो. वाढत्या वयासोबत स्पर्म काउंट कमी होऊ लागतो. साधारणतः वयाच्या 35 पासून स्पर्म काउंट कमी होण्यास सुरुवात होते. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार काही संसर्गामुळे स्पर्म तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. कॅन्सर किंवा काही इतर ट्यूमर देखील पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर परिणाम करू शकतात. स्पर्म निर्मितीसाठी आवश्यक हॉर्मोन्सच्या पातळीमधील इम्बॅलन्समुळे देखील स्पर्म तयार होण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. तर काही अनुवांशिक घटक टेस्टिसच्या कार्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे स्पर्म निर्मितीवर परिणाम होतो. कीटकनाशकं, जड धातू, रेडिएशन या टॉक्सिन्सच्या संपर्कात आल्यामुळे देखील स्पर्म हेल्थवर परिणाम होतो. ड्रग्ज, दारूचं सेवन, लठ्ठपणा, स्मोकिंग, इमोशनल स्ट्रेस किंवा तणाव यामुळे देखील स्पर्मच्या निर्मितीवर मोठा परिणाम होतो. तर हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार स्पर्मची निर्मिती करणाऱ्या सेल्स शरीरापेक्षा कमी तापमानात खूप चांगलं काम करतात. टेस्टिकल्सचं तापमान वाढल्यामुळे स्पर्म तयार होण्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जास्त गरम पाण्याने आंघोळ टाळली पाहिजे. तर बिर्ला फर्टिलिटी IVFच्या माहितीनुसार मधुमेह, सिस्टिक फायब्रोसिस किंवा गालगुंड सारख्या संसर्गामुळे देखील प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तर अत्यंत घट्ट फिटिंगच्या अंडरवेअर वारंवार वापरल्याने देखील स्पर्मची निर्मिती बिघडू शकते. फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात मेलमॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या असोसिएट प्रोफेसर ऑफ एपिडेमिओलॉजी पॅम लिटवॅक सांगतात, जे पुरुष तणावात असतात त्यांच्यात इतरांपेक्षा स्पर्म काउंट कमी असल्याची शक्यता असते. त्यांचे स्पर्म जास्त वेगाने हालचाल करू शकत नाहीत. तर फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलमधील एका आणखीन संशोधनात असं सांगण्यात आलंय, जे पुरुष वायफाय ऑन असताना लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरतात त्यांच्यातही स्पर्म क्वालिटी कमी होण्याची भीती असते. मग स्पर्म काउंट आणि क्वालिटी वाढवण्याचे 10 उपाय काय आहेत? व्यायाम आरोग्यासाठी चांगला असतो.
आठवड्यातून काही तास व्यायाम केल्यास वीर्याचा दर्जा सुधारतो असं संशोधनातूनही सिद्ध झालंय. पण खूप वेळ सायकल चालवणं, टाईट कपडे घालून जास्त अंतर धावणं यामुळे स्पर्म काउंटवर परिणाम होऊ शकतो. चांगल्या स्पर्म काउंटसाठी चौरस आहार घ्यावा. मांसाहार, डाळी, मोड आलेली कडधान्य यांचा जेवणात समावेश करावा. बेरी, पालक आणि ब्रॉकोलीमध्ये चांगले अँटीऑक्सिडंट असतात. अक्रोड आणि भोपळ्याच्या बियांमुळे देखील आवश्यक फॅटी ॲसिड मिळतं. मासे आणि चिकन संपूर्ण आरोग्यास पूरक ठरतात. पुरेशी झोप, हवा खेळवत ठेवणारे अंडरवेअर घाला. सैल हवा खेळवत ठेवणारे कपडे निवडा जे स्पर्मच्या आरोग्यासाठी तापमान योग्य राखण्यास मदत करतात. योग्य वजन स्पर्म काउंट चांगला राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर काही रिसर्चमध्ये आढळून आलंय की व्हिटॅमिन डी ची कमतरता टेस्टोस्टेरॉन लेवल यांचा संबंध आहे, जे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीचं एक कारण असू शकतं. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स वीर्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप चांगले असू शकतात. 2016 मध्ये 120 लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलंय की मेथीच्या बियांपासून बनवण्यात आलेल्या सप्लिमेंट्स खाल्ल्यामुळे देखील पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल वाढल्याचंच दिसून आलंय. झिंक, जीवनसत्व यांसारखे काही पूरक पदार्थही स्पर्मची गुणवत्ता आणि संख्या सुधारण्यामध्ये मदत करू शकतात. पुरुषांमधला स्पर्म काउंट सतत कमी होत राहिला तर मानव जमात एके दिवशी नामशेष होईल, असा धक्कादायक अहवाल ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट या जर्नलमध्ये छापून आला होता. या अहवालावर शंका देखील उपस्थित करण्यात आली होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्म काउंट योग्य राहणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे स्पर्म काउंट योग्य राहण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याचे 10 उपाय काय आहेत हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त असेल तर नक्की हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.